नमस्कार मित्रांनो. तर आपल्याला कोल्हापूरची बातमी बघून माहीत असेल. तर एक कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावामध्ये जैन समाजाचा एक मठ आहे. तर त्या ठिकाणी एक हत्ती म्हणजे ती किमान 3 वर्षापासून आता 35 वर्षाची आहे. तर ती एवढी वर्षे तिथं राहिलेली आहे. तर त्या मठामध्ये सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिचा सहभाग आहे आणि तिथल्या गावातील लोकांचा तसेच कोल्हापूरच्या पूर्ण लोकांचा त्या हत्तीवर खूप जीव लागलेला. तर मित्रांनो, आपल्या घरामध्ये पाळीव पशुपक्षी असतात. तर ते आपण त्या एखाद्या प्राण्याला आपण पाळल्यानंतर तो किती आपल्याला जीव लावतो आणि त्याचा आपल्याला किती जीव लागतो हे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहे. तर ही नांदणी गावातील हत्ती जी आहे तर ती 35 वर्षापासून लहानाची मोठी तिथेच झालेली आहे. तर तुम्ही विचार करू शकता की त्या हत्तीने तिथल्या लोकांना किती जीव लागला असेल आणि तिला तिथल्या लोकांची किती सवय झाली असेल. तर हा राहिला भावनेचा भाग. पण काही पेटाच्या तक्रारीमुळे न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की त्या हत्तीला वनताराच्या विभागामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर त्या निर्णयामुळे आपल्या कोल्हापुरातील सर्व लोकांचा भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यासाठी आज आपल्या कोल्हापूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात येत आहे. तर खूप लोकांचा हा प्रश्न आहे की या माधुरी हत्तीलाच का आणि गुजरातच्या वनतारामध्येच का? तर आपल्या देशामध्ये भरपूर असे प्राणी आहेत ज्यांची पूर्णपणे काळजी घेतली जात नाही आहे. पण न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो मान्य करत त्या हत्तीची पाठवणी केलेली आहे. पण लोकांच्या भावना दुखवल्या गेल्यामुळे लोकांनी पुन्हा मागणी केलेली आहे की त्या हत्तीला पुन्हा आमच्या मठामध्ये पाठवा. तर याविषयी लोकांचे खूप काही प्रश्न आहेत. तर माधुरीच्या निरोपाच्या वेळी त्या नांदणी गावामध्ये लहानापासून वयस्कर लोकांच्यापर्यंत सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत होते. यावरून समजते की तेथील लोकांच्या भावना किती दुखावल्या. आणि त्या नांदणीमधीलच नाही तर कोल्हापूर जिल्हा आणि सर्वत्र महाराष्ट्रभरातील लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. तर या घटनेनंतर लोकांचा आक्रोश साहजिकच दिसत आहे. तर यावर तुमचं मत काय आहे नक्की कमेंटमध्ये मला कळवा.